दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फार मोठी चुरस निर्माण झालेली आहे. भाजपच्या उमेदवार श्यामलताई शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांच्यामध्ये इथे चुरशीची लढत होती आहे. आणि श्यामल शिरसट ज्या भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. रोज परिचारक यांच्या विविध ठिकाणी सभा होत आहेत. तर आज शनिवारी भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली होती आणि या प्रचार फेरीच्या माध्यमातून परिचारक गटानं आपलं शक्ती प्रदर्शन आज पंढरपूरमध्ये घडवून आणलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जो पुतळा गजानन महाराजांच्या मठासमोर, तिथून या रॅलीला सुरुवात झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, बहादुले चौक, नाथ चौक, भजनदास चौक, महाद्वार, याचबरोबर कालिका देवी चौक, गौतम विद्यालय, महात्मा फुले चौक, काळा मारुती चौफाळा अशा मार्गे पुन्हा ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. हजारो लोक याच्यामध्ये उपस्थित होते. महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय होती. या निवडणुकीमध्ये भालके यांनी फार मोठं आव्हान भाजपसमोर उभं केलेलं आहे आणि यामुळं भाजपनं सुद्धा इथं फार मोठ्या प्रमाणात आपलं शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवलेली आहे. पंढरपूर शहरावर गेल्या अनेक वर्षांपासून परिचारक गटाची सत्ता आहे आणि यंदा प्रथमच हा गट भाजपच्या कमळ चिन्हावर येथे नगराध्यक्ष पदाची निवडणूक आणि बहुतांश जागा या कमळ चिन्हावरच लढवत आहेत. नगरसेवक पदाच्या केवळ 4 जागांवर पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत, जे परिचारक गटाचे आहेत. त्यामुळं भाजपसाठी सुद्धा ही लढाई प्रतिष्ठेची आहे. याकरता पंढरपूरचे जे आमदार भाजपचे आहेत समाधान आवताडे, ते या प्रचारामध्ये उतरलेत. गेले 2-3 दिवस सभांनाही हजेरी लावत आहेत. याचबरोबर पदयात्रा रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळं पंढरपूरची निवडणूक ही खूप चुरशीची बनलेली आहे. यातच आता विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी जी आमदार अभिजित पाटील यांची आहे, त्यांनी सुद्धा कालपासून आपला प्रचाराचा शुभारंभ पंढरपूरमध्ये केला आहे. मात्र आज जी रॅली परिचारक गटाने किंवा भाजपनं काढली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामध्ये हजारो लोक उपस्थित होते. यात महिलांची संख्याही लक्षणीय अशी होती.